आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी जर आपण बहुमत बघितलं तर दोघांकडे महापौर निश्चित, पण दावा कोण करणार त्या संदर्भात काय बैठका झाली? नाही, अजून बैठकच नाही झालेली आमची. जोपर्यंत प्रोग्राम लागत नाही तोपर्यंत एवढ्या अगोदर बैठका घेऊन काही निष्पन्न होत नाही. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या तिघही लोकांचा एकदा निर्णय आला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आमच्या दोघांचं काम आहे. शेवटी आम्ही जरी चेहरे असलो तरी आमचे नेते हे आमचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब हे तिघं बसून मुंबईच्या स्तरावर हा निर्णय होईल आणि मुंबईच्या स्तरावर हा निर्णय झाल्यावर तो आम्हाला कळवला जाईल, मग आम्ही तुम्हाला कळवू खाऊ. माझ्या दृष्टिकोनातून मी जाती आणि धर्म या सगळ्या प्रक्रियेपासून लांब राहणारा माणूस. तुम्हाला माहिती आहे, मी कधी याचं भाष्य केलं नाही. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज आपण हीच गोष्ट मोडून काढण्यासाठी ओपन जागेवर, सर्वसाधारण जागेवर एक ओबीसीचं सीट दिलं आणि जनतेने 1 नंबरच्या मताने त्या प्रभागात निवडून दिलं. याचा अर्थ काय की लोकांना आता विकास पाहिजे, लोकांना या जातीच्या भेदभावामध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पडायचं नाही. आणि त्यामुळं एखाद्याने मागणी केली असेल तर ते विचार, त्या मागणीचं निश्चित करू, पण आम्ही देखील सगळ्यांचा सन्मान करून आम्ही पुढे चालतोय. एक उदाहरण ते झालं, आज गटनेता करताना भारतीय जनता पार्टीने अहिल्यानगर म्हणून ही पहिली वेळ आहे की एका धनगर समाजाच्या व्यक्तीला आपण गटनेता केलं भारतीय जनता पार्टीचं. कारण की अहिल्यानगर नुसतं नाव बदलून आपल्याला त्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण कृतीतून हे करून दाखवलं की आज अहिल्यानगर झालंय. महानगरपालिका अहिल्यानगरची पहिल्यांदी बसते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा गटनेता हा धनगर समाजाचा भाव हे आम्ही करून दाखवलंय. त्यामुळे फार जास्त जाती आणि या विवादामध्ये न जाता मला असं वाटतं की सगळे एक समान आहेत आणि जर एखाद्याकडं ओबीसी दाखला असेल, बरोबर, तर ते शासनाने दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ या वादामध्ये न पडता आपण अहिल्यानगर शहराच्या विकासावर चर्चा केली पाहिजे. जनतेने फुल मॅन्डेट राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. लवकरच महापौर आणि उपमहापौरची निवड जाहीर होईल आणि काही जरी उमेदवार कोणी जरी असला, तो कोणत्याही पक्षाचा असला, तरी मला असं वाटतं की त्याच्यावर फार जास्त गांभीर्य शहरामध्ये घेतलं जाणार नाही. लोकांना विकास पाहिजे आणि ते आम्ही दोघं मिळून करून दाखवू. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमाळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.